नेमकी काय चर्चा झाली? चर्चा तर काय, न्यायाच्या प्रतीक्षेत वन भावाच्या न्यायासाठी ते फिरतायत सारखे. हे आजचाच विषय नाही घटना घडल्यापासून. परंतु आज माझी हॉस्पिटलमधून सुट्टी झाली, त्यानिमित्तानं खरं ते भेटायसाठी आले होते. बाकी दुसरं काय नाही, तर घेणारच आहेत. कोणाचा बाप आला तरी ते मॅटर आम्ही कोणाला दबवू देत नाही. त्याच्यातलं काही शंका असण्याचं कारण नाही. कारण उभं राज्य आणि गोरगरीब सगळी जनता देशमुख कुटुंबाच्या पाठीशी न्यायापर्यंत कोणी नाही हटत. संतोष देशमुख यांच्या हत्येचं राजकारणासाठी भांडवल केलं जात आहे असा आरोप केला लक्ष्मण हाकेने. त्याला काय करते असे म्हणाले की धनंजय देशमुख यांनी जरांगे पाटलांच्या नादी लागू नये. त्याला काय करत नाही, त्याला आम्ही गिरीत नाही. कोणाला किती महत्व द्यायचं, काय करायचं आपण ठरवलं पाहिजे. कोणाची काय अवकात आहे काय नाही हे सगळं बघितलं पाहिजे. कारण आम्ही कोणाच्या झालं ना असं सुखात दुःखात कधी हस्तक्षेप नाही करत. कारण आम्ही ओरिजिनल असेल का त्यांच्यात जर काही मॅटर झाली समाजात आम्ही हात नाही घालत का, माणूस की झाली होती. त्यामुळे त्याला काय विरोधक मानले नाही, त्यांच्या पंचायत नेत्या नाही, त्यामुळे आम्ही बोलत नाही. त्यांचं विरोधक मानले नाही, देश म्हणून ते दाखवू मनोज जरांगे पाटील हे दोन समाजात तेढ निर्माण करण्यास कारणीभूत ठरले. त्याला नाही कळायचं, त्याला नाही कळायचं. कारण मी सांगितलं मला, आम्ही बळच कोणाचं बोलत नाही, आमच्याविषयी कोणी बोलू नये बळच. कारण थुकल्याला थुका टाकणारे आम्ही नाही, त्याला थुका टाकायला सवय लागली असते. त्याच्यामुळे विचारायचंच ना, महत्व देत नाही कसलंच. आणि त्याला विरोधक बी मानलेले नाही. सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे त्यांना आम्ही विरोधक मानलेलं नाही आणि मानत नाहीत आणि मानणार सुद्धा नाही. त्याचा फक्त गैरफायदा घ्यायचा, देश मानून त्याशी बघू. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की संतोष देशमुख यांचा खून झाला, निर्गुण खून झाला, अशा घटना खोडून घेण्यात झाल्या नाहीत. त्यामध्ये दोषी कोणीही असो त्यांना आम्ही सोडणार नाही, त्यांच्यावर कारवाई होईल. कवा आज बोलले. हा नाही पण कवा कारवाई होणार? सगळे पळून गेले देशाच्या बाहेर, मोबाईल सापडतो मला. बहुतेक ती शंका येते धनंजय मुंडे घरी तुला का करू मोबाईल नाशिक तसा तो मुंबईला गेला नव्हता ना तू त्यावेळेस. ते कोणाचा बी चाट आहे, ते तिकडून तिकडे गेला कोणाचा बी चाट आहे, तो मध्ये ना आता तिकडं नाही तुला मोबाईल. कोणते सापडे जात उज्ज्वल निकम साहेब नियुक्ती झाली का नाही? कोणता नाही आणखी चार्जशीट मध्ये सगळे येणार का? चार्जशीट तयार होता ना. उज्ज्वल निकम साहेबाची आवश्यकता आहे देशमुख कुटुंबाच्या कुटुंबियांना. चार्जशीट मध्ये लक्ष घालायला त्याला आवश्यकता आहे. कधी देणार तुम्ही चार्जशीट पूर्ण झाल्यावर? कधी देणार? 6 रुपये कोण कोण गेले? गाडीवाला पुढे, गाडीवाला मीडियाच्या बातम्यांना दाखवलं, आपल्या चॅनलला दाखवलं की बहुतेक त्या दिवशी तो कोणत्या तरी टोल नाका काढला. हात थरथर कापायला म्हणजे माझ्या शरीरात आणखी ही नाही. त्या दिवशी टोल नाकावून गेलेत. तो सरमाड्या का कामाड्या ते तिथून गेला, म्हणजे याचा अर्थ तो दुसरीकडे नव्हता, बीडमधूनच गेला. तसाच हो ते दुसरं फरार येते भंगारी तिथंच असायला पाहिजे. बीड नगर किंवा बुलढाणा किंवा सिन्नरच्या भागात तिथं बाहेर नसावं दे. धनंजय मुंडेंना पण प्लस जर तो जातो तर येणारी गाडी पुढे, गाडीवाला पुढे, आरोपी गेला का? धनंजय देशमुखांना धमकी देणारा पुढे, तो कुठे आहे? रगा कोणी नेऊन दिले गेवर आहेत, तो कुठे आहे? 6 रुपये केले का? घर देणारे राया पैसे देणारे यांना 6 रुपये मुख्यमंत्र्यांनी केलं का? नाही ना, नाही केलं. आणखी शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या पीआयची चौकशी झाली का? त्या डॉक्टरांची चौकशी झाली तर काय दिलं आलंय त्याच्यात? केली का नाही? आणखी काय दुखत होतं त्याचं आयशू ठेवा? त्याला ठेवलं महादेव गीतेला काय नाही ठेवलं? मग महादेव गीते आयशू ते जेलच्या जेलला काय आयशू नसते जणू, जनावरांच्या सगळ्या नसते जणू तिथं. त्याला का नाही आणलं बाहेर? त्याला का उपचारासाठी आणलं नाही? तो तर जीव घेणं प्रवास चालू त्याचा हात. त्याने काय केलं? काय करता मुख्यमंत्री साहेब? सगळ्याला कळतं. पण काय कुटुंबाने तुमच्यावर विश्वास टाकलेला देशमुख कुटुंबाने, म्हणून मराठा समाज शांत. फक्त गैरफायदा घेऊ नका. भोळं बाबळं देशमुख कुटुंब आहे, भोळ्या महादेवासारखं कोणावर विश्वास टाकतात असं कुटुंब आहे. सज्जन कुटुंब आहे, गावाची सेवा केलेलं आहे, सगळ्या समाजाची सेवा केलेलं कुटुंब आहे. ते भोळं बाबळं आहे,
तुमच्यावर विश्वास ठेवला, फक्त त्याचा गैरफायदा फडणवीस साहेब तुम्ही उचलू नका आणि आरोपी सुटू देऊ नका. कारण तो 302 मध्ये आलाय का ही शंका आहे मला आणखी. तो करमाड्या 302 मध्ये आलाय का, मोक्यात आलाय का, 120 मध्ये तो आलाय का, मला शंका आलाय. आणि जर नाही आला आणि तुमचं जर म्हणणं असं आला, आमचं नाहीये, तुमचं जर म्हणणं आलाय, त्याच्या हातात हातकडे कसं काय नाही, काही पिशी कुठे गेली, त्याच्या टोकऱ्यात कमी झाली नाही. हे कुठे आहेत बाकीचे, त्यांचं चौकशी कसं करेल. महाजन कुठे आहे, PS आहे तो, PI काय EPI कोण आहे तो कुठे आहे, त्याला कसं काय घेतलं नाही याच्यात. यांना पळून देणारे कोण, बडा नेता म्हणलेले एक शब्द आहे, आठवतात बघा, मेजबान जवळ म्हणले, किंवा मला वाटतं माननीय न्यायालयाच्या पटलावरती हा विषय आलाय, एका बड्या नेत्याला फोन केलेला आहे असं माननीय न्यायालयासमोर बोलले गेलेले तपास यंत्रणेकडून. बडा नेता कोण आहे आम्हाला कळू द्या ना, ते कोणाचा बी चाट आहे, त्यांनी बड्या नेत्याला फोन केलेला असं संशय. त्या सरमाड्याने सुद्धा बड्या नेत्याला फोन केलेला आहे. मग धनंजय मुंडेलाच केला का, शंका येते आम्हाला, संशय आम्हाला, त्यालाच केलेत का काय, त्याच्या शिड्यावर घेतलेत का, धनंजय मुंडेचे मोबाईल सगळे जप्त केलेत का, त्याच्या आसपासच्या लोकांचे दुसऱ्याच फोनून बोलतो, हे केलंय का, नाही केलं. कोणता तपास. फडणवीस साहेब, कुटुंबाचा गैरफायदा घेऊ नका, गरीब कुटुंब आहे देशमुख कुटुंब, लय वाईट फळ भोगावं लागतं. शेवटचा प्रश्न, आरक्षणासंदर्भात आपली भूमिका काय आहे, आपण उपोषण करणार आहात, मुंबई येथे आझाद मैदानाची पाहणी करणार आहात, चर्चा काय. बघतो आता 4-5 दिवस झाले, तात्काळ शब्द आहे, 4 मागण्या शिंदे समिती तात्काळ सुरू करू. त्याला सुरू करायला काहीच अडचण नाही, त्याला काय GR लागत नाही, आदेश लागत नाही, विशेष अधिवेशन भरावं लागत नाही, किंवा देशाच्या सर्वोच्च सभागृहाचं संसदेचं अधिवेशन नाही भरावं लागत समितीला. ती सुरूच आहे, फक्त तिला बढती द्यायची, कामाला लावायचं, इतकं साधं काम आहे. ते होत नाही. त्यांचा कोणीतरी म्हणजे विनयांच्या माध्यमातून मुद्दाम सांगतात, मला माहित नाही कालची माहिती, आणखी आजारीची, कोणीतरी मराठवाड्याला हरपळ नावाचा बहुतेक दिलेला आहे, हरपळ किंवा हरताळ काहीतरी असं काहीतरी अधिकारी तो व्हॅलिडिटीसाठी दिलेला आहे. तरी खूप व्हॅलिडिटी रोखल्यात जाणून बुजून अशा लोकांच्या तक्रारी येतात. फडणवीस साहेबांनी त्याच्यावर काय केलं, ज्या शिंदे समितीकडे आले 7 महिने झाले, 7 100 देसाई साहेबांनी आणलेले आणि समितीनं पण आणलेले 2 आणले, एक आम्ही दिलेले 3 लागू का करायचे, इतकं नाही बघायचं. त्यामुळे नावेला जर हे नसतील करत आता या केसेस मागं नसतील घेत आणखी तर नावेला जाणार आहे. कारण फडणवीस साहेबांना मी बार सांगतो, गद्दारी बेमानी मराठीशी करू नका, कारण तुम्ही लय हतबल झाले होते. ह्याच मराठ्यांनी तुम्हाला राजगादीवर बसले झाले. मराठ्यांशिवाय इथं पान हलू शकत नाही. आणि गोरगरिबाच्या मराठ्याच्या लेकरांचं जर नरळक घोटायचं तुम्ही जर काम करत असला तर मला मुंबईला आझाद मैदान, शिवाजी पार्क, बिकेश मैदान, जेवढे मैदान आहे ते बघायला आम्ही जायचं ठरवलं. आम्ही पाहणी करायला जाणार आहे, आम्हाला जावं लागणार आहे मुंबईत. पण पहिल्यासारखं होणार नाही. फडणवीस साहेब हे लक्षात ठेवा, मागे येत नसतात. तुमचं काय बंद पडेल ते मला नाही माहिती, तुमचं काय बंद पडेल मला माहित नाही. माग हटत नसते आणि येत बी नसते. आणि आगाची परीक्षा, या जाळाची, या ज्वालामुखीची मराठ्यांची परीक्षा डबल घेऊ नका. एकदा घेतलेली वाशीत आलतो आम्ही, डबल घेऊ नका.